काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगडावरती पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने बीडमध्ये सध्या तयारी होताना पाहायला मिळते. माझ्यासोबत शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? बीडमधून किती लोक या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणार आहेत आणि काय काय नियोजन असणार आहे? मागच्या 8-10 दिवसाखाली पुण्यात महाराष्ट्रातल्या पूर्ण समितीच्या सर्व लोकांची बैठक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत झालेली आहे. त्याला आम्ही सगळे उपस्थित होतो आणि त्यात वेगवेगळ्या समित्या असतील, सगळ्या पद्धतीचं नियोजन कसं करायचं ते सगळ्या समित्या नेमून आखून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त किल्ले रायगडावर येत असतात. त्यासाठी येण्या जाण्याची सुविधा असेल, तिथं आल्यानंतर तर राहायची असेल, तिथं आंघोळ्या करण्याची, टॉयलेटची, ह्या सगळ्या सुविधा तिथलं प्रशासन आणि सोहळा समितीच्या वतीने होत आहे. तसेच जे बीड जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यातून दरवर्षी हजारो बांधव तिथं जात असतात आणि याही वर्षी मोठ्या उत्साहानं बीड जिल्ह्यातल्या गावागावातनं आणि प्रत्येक शहरातून मोठ्या संख्येनं शिवभक्त तिथं जाणार आहेत. आणि 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्या दिवशी तिथं मेघडंबरीत जो पुतळा महाराजांचा बसवलेला आहे त्याला अभिवादन सगळे शिवभक्त करत असतात. संभाजीराजे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या हस्ते तिथं अभिषेक केला जातो महाराजांना आणि त्यानंतर सगळ्या भक्तांना राजे संबोधित करतात. असं एकंदरीत सर्व नियोजन असतं. यापूर्वी सुद्धा लाखोच्या संख्येनं शिवभक्त तिथं दाखल झालेले होते. वारंवार गडावरचं पावित्र्य राखावं अशा मागण्या होतात आणि स्वच्छतेसंदर्भात आता काही नियोजन समितीने केलंय का? कारण लाखो लोक आता गडावर येतील. हा, समितीने तर दरवर्षी काळजी घेते समिती. युवराज संभाजीराजे असतील, संयोगिता राजे असतील किंवा आम्ही सगळे सदस्य असतो, आम्ही प्रत्येक जण गडावर पडलेला कचरा असेल, तिथं बिस्लरी बॉटल असतील, हे सगळं उचलून घेत असतो सोहळा संपल्यानंतर. आणि प्रत्येक शेवटचा शिवभक्त गडावरून खाली उतरेपर्यंत सगळे समिती आणि राजे आणि आम्ही सगळे काळजी घेत असतो. तसेच आपल्या माध्यमातून आम्ही याही वर्षी आवाहन करतो की प्लास्टिकच्या बाटल्या असतील किंवा किल्ल्यावर कुठलंही वाईट कृत्य करणं असेल हे टाळलं पाहिजे. आणि जरी बाटल्या नेल्या किंवा अन्य वस्तू पॅकेट जे खाण्याच्या वस्तू जे तिथे घेऊन जातात ते जो कचरा होतो तो प्रत्येक शिवभक्तांना आपल्या सोबतच्या कॅरी बॅग मध्ये घेऊन तो गडाच्या खाली आल्यानंतर टाकला पाहिजे. हेही आपल्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. मोठ्या पद्धतीनं नियोजन होणार आहे. लाखोच्या संख्येनं शिवभक्त तिथं यावर्षी येणार आहेत. जरी कुणी काही म्हणत असेल सोहळा रद्द केला पाहिजे किंवा काय आणखी काय काय मतमतांतर करत असले तरीही सोहळा हा दरवर्षीपेक्षा मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या जोमानं होणार आहे. लाखो भाविकांच्या शिवभक्तांच्या उपस्थित हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. एकीकडे मोठी तयारी सुरू आहे, मात्र दुसरीकडे संभाजी भिडे गुरुजींनी असं स्टेटमेंट केलं की जो 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतो तो नामशेष केला पाहिजे. वास्तविक पाहता भिडे गुरुजी हे वयाने ज्येष्ठ आहेत, परंतु एका विशिष्ट वयानंतर असं विज्ञान सांगतं की थोडीशी बुद्धिभ्रष्ट होते. तशा पद्धतीनं भिडे गुरुजींची बुद्धिभ्रष्ट झाली आहे की काय असा प्रश्न मला आणि सगळ्या शिवभक्तांना पडलाय. त्यांचे मागचेही अनेक चांगले वक्तव्य गाजलेले आहेत. आंब्याचं वक्तव्य असेल, गंध लावण्यावरूनचे वक्तव्य असतील, असे अनेक वक्तव्य आहेत. आणि याही वक्तव्यातून त्यांनी सांगितलंय की हा 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा रद्द केला पाहिजे. खरं तर मला त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. आपल्या महाराष्ट्रातले सर्व शिवभक्त आणि आमच्या महिला रणरागिणी ज्या महिला आहेत त्या नक्की बांगड्याचा आहेर भिडे गुरुजींना पाठवल्याशिवाय राहणार नाहीत आणि बांगड्याचा आहेर पाठवून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतील. नक्कीच. आणखी एक त्यांचं स्टेटमेंट होतं ते म्हणजे संभाजीराजे एकीकडे ते वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याची मागणी करतात, मात्र ती काढता कामा नये असं सुद्धा भिडे गुरुजींनी म्हटलं होतं. नाही, तर वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत तर अनेक वाद अनेक दिवसापासून चालू आहेत. ठीक आहे, महाराजांच्या समाधीच्या उंची जास्त उंच तो पुतळा असला पाहिजे का याच्यावरही प्रत्येकानं थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे. तो वाघ्या कुत्रा इतिहासात आहे नाही, काल्पनिक आहे, याबद्दल अनेक वाद आहेत. परंतु हे असे वाद करून महापुरुषांचं चरित्र किंवा महापुरुषांचे विचार जात धर्म पंथ प्रांत याच्या पलीकडले आहेत. परंतु दुर्दैवानं असे वेगवेगळे वक्तव्य करून जन्मतारखेचा वाद असेल, तिथीनुसार का तारखेनुसारचा वाद का असेल किंवा वाघ्या कुत्र्या हटवायचा का नाही याचा वाद असेल, हे निरर्थक वाद आहेत. खरं पाहता शिवाजी महाराजांचं काम हे
रोज शिवजयंती साजरी करण्यासारखं रोज शिवराज्याभिषेक सोहळा साजरं करावं एवढं त्यांचं काम आहे. आणि वाघ्या कुत्रा जर काल्पनिक असेल, एखादी समिती नेमून ही खरंच ते काल्पनिक असेल ते काढलं पाहिजे. आणि जर काढायचं नसेल तर किमान शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पायथ्याला ते असलं पाहिजे. त्यांच्या समाधीच्या वर असणं म्हणजे महाराजांचा एक प्रकारचा अपमान आहे असं तिथल्या शिवभक्तांना वाटतं. महाराष्ट्रातले अनेक शिवभक्त रायगडवर जातात. आम्ही सुद्धा ज्यावेळेस रायगडावर जातो त्यावेळेस आम्ही पाहतो की महाराजांच्या समाधीच्या वर समाधी त्या वाघ्या कुत्र्याची. मग इतिहासात आम्ही तर कुठं वाचलं नाही, त्यामुळे जर असेल त्यांचा कुत्रा तरी तो पायापाशी असला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. नक्कीच आपल्यासोबत होते गंगाधर काळकुटे, ज्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याची बीडमधून मोठी तयारी सुरू असल्याचं सांगितलंय. तर दुसरीकडे मात्र भिडे गुरुजींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध देखील केलाय. तर महिला आघाडी करून भिडे गुरुजींना बांगड्याचा आहेर पाठवून या त्यांच्या वक्तव्याचा निषेध देखील करण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय. कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH